स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्सचं कितवं चालू आहे आपले 10वं. त्याच्यात कोणतं कंटिन्यू करायचं आपल्याला कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यूचं लास्ट चालू आहे आपल्याला फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. चला बघा फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यूच्या आधी काय केलं तर आपलं स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू झालेला आहे. तर आता फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये बघा फ्लुइड आहे म्हणजे वाहते. तर मग याचं मॅट्रिक्स जे आहे ते कसं आहे फ्लुइड आहे म्हणजे वाहणार आहे म्हणजे ग्राउंड आणि फायबर्स नाही आहे त्याच्यामध्ये. हे महत्वाचं आहे कारण याला स्ट्रेंथची गरज नसते. फायबर तर स्ट्रेंथ देतात. तर हे वाहण्यासाठी मध्ये अडथळा होऊ नये म्हणून फायबरही नसते. फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यूचे दोन प्रकार आहेत. एक आहे ब्लड, एक आहे लिम्फ. ब्लड मध्ये काय आहे बघा ब्लड जे आहे ते मेन सर्क्युलेटिंग फ्लुइड आहे म्हणजे शरीरात जे वाहणारं मेन फ्लुइड आहे. ते हेल्प्स इन ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रियंट्स. न्यूट्रियंट्स म्हणजे पोषक द्रव्य जसं की विटामिन प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स ने ते सगळ्या पेशांना पुरवते. गॅसेस कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन सारख्या गॅसेसची काय देवाणघेवाण करते आणि हार्मोन्स सगळीकडे शरीरामध्ये पसरवते. एवढं ब्लडचे मेन काम आहेत. आता बघा ब्लड खाली तुम्हाला दिसायले दोन गोष्टींपासून बनलेला आहे. ब्लड मध्ये एक घटक असते त्याला काय म्हणतात प्लाझ्मा आणि दुसरा घटक असते त्याला म्हणतात फॉर्म एलिमेंट्स. प्लाझ्मा जे आहे ते लिक्विड वाला पार्ट आहे ब्लडचा म्हणजेच मॅट्रिक्स. आणि मग या मॅट्रिक्स मध्ये म्हणजे या लिक्विड मध्ये जे उरलेले जे असतात ते काय असतात पेशा असतात रक्तपेशा. तर फॉर्म एलिमेंट्स मध्ये काय काय आहे ते मग ब्लड सेल्स म्हणजे रक्तातल्या पेशा आणि ब्लड प्लेटलेट्स. ब्लड जे सेल आहेत ते दोन प्रकारच्या रक्तपेशा असतात. एक पांढऱ्या रक्तपेशा आणि एक लाल रक्तपेशा. लाल रक्तपेशांना काय म्हणतात आरबीसी म्हणजे इरिथ्रोसाइट्स आणि पांढऱ्या रक्तपेशांना काय म्हणतात डब्ल्यूबीसी म्हणजे ल्युकोसाइट्स. लिम्फ बघा इट फॉर्म फ्रॉम ब्लड. लिम्फ जे आहे ते रक्तापासूनच बनलेलं असते. फॉर्म म्हणजे तयार झाले, फ्रॉम ब्लड म्हणजे रक्तापासून तयार झालेला आहे. तर बघा हे एक ब्लड वेसल काढून दाखवलेली एक रक्तवाहिनी. त्याच्यामध्ये तुम्हाला आरबीसी दिसायलेत म्हणजे लाल रक्तपेशा दिसायलेत, डब्ल्यूबीसी म्हणजे पांढऱ्या रक्तपेशा दिसायलेत आणि प्लेटलेट्सही दिसायलेत जे पिवळ्या पिवळ्या आहेत ते. आणि त्याच्यामध्ये जे उरलेला बाकीचा जे लिक्विड पार्ट आहे त्याला काय म्हणतात प्लाझ्मा. आणि हे जे आरबीसी डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स या तिघांना मिळून फॉर्म एलिमेंट्स म्हणतात. बघा ब्लड इज अ फ्लुइड. तर जे रक्त आहे ते काय फ्लुइड आहे म्हणजे वाहते म्हणजे द्रव पदार्थ आहे. कनेक्टिव्ह टिश्यू कनेक्टिव्ह टिश्यू मधला कोणता प्रकारचा आहे फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. कंटेनिंग प्लाझ्मा. त्याच्यामध्ये जे काय की प्लाझ्मा आहे आणि रेड ब्लड सेल्स आहेत आणि काय आहेत व्हाईट ब्लड सेल्स आहेत आणि काय आहेत प्लेटलेट्स. एवढ्या सगळ्यांना मिळून ब्लड म्हणतो आपण. इट इज द मेन सर्क्युलेटिंग फ्लुइड. शरीरात जे वाहणारं मेन फ्लुइड आहे सगळीकडे अवेलेबल असते. दॅट हेल्प्स इन जे की मदत करते ट्रान्सपोर्ट करण्यामध्ये वहन करण्यामध्ये ऑफ व्हेरियस सबस्टन्सेस. वेगवेगळे पदार्थ वाहते जे की वेगवेगळे पदार्थ तुम्हाला माहित आहेत न्यूट्रियंट्स आहेत गॅसेस आहेत आणि हार्मोन्स आहेत. यू विल लर्न मोर अबाउट ब्लड इन चॅप्टर 17 आणि 18. तर 17व्या आणि 18व्या धड्यामध्ये ब्लड बद्दल जास्त आहे. तर इथं तेवढं काही माहिती दिलेली नाही तुम्हाला. चला बघा तिसरा टिश्यू नंबर 3चा टिश्यू आहे मस्क्युलर टिश्यू. त्यांना मसलही म्हणतात साध्या भाषेत. तर शरीरात किती मसल असतात तुमच्या 639 मसल्स. 40 ते 50% जे आहे तुमच्या शरीराचं वजन ते कशामुळे असते मसलमुळे. म्हणजे जर तुम्ही 100 किलोचे असाल तर 50 किलो तर त्याच्यातलं मसलच असते मास असते. बाकी मग हाडं आणि दुसरे अवयव. प्रॉपर्टीज ऑफ मसल बघा कॉन्ट्रॅक्टिबिलिटी. कॉन्ट्रॅक्ट होते म्हणजे काय आकुंचन पावते म्हणजे छोट्या होऊ शकतात. मसल शॉर्टन ते काय करतात ते त्यांचा जेवढा आकार आहे नॉर्मल त्याच्यापेक्षा छोट्या होऊ शकतात. अपॉन कॉन्ट्रॅक्शन तर त्यांना जर आकुंचन केलं त्यांचं तर ते छोट्या होतात. नंबर दुसरा पॉइंट काय आहे एक्सटेन्सिबिलिटी. मसल कॅन बी लेंदन्ड. लेंदन म्हणजे लॉंग करता येतात म्हणजे त्यांच्या आकारापेक्षा लांबही करता येतात आणि छोटाही करता येतात. तिसरा काय आहे इलास्टिसिटी. रिटर्न बॅक टू दिअर ओरिजिनल स्टेट. आणि लांब केल्यानंतर किंवा छोट्या केल्यानंतर जेव्हा त्यांच्यावर ते प्रेशर निघून जाते तर ते वापस त्यांच्या आपापल्या ओरिजिनल जागी येतात म्हणजे जेवढा ओरिजिनल आकार होता तेवढ्या आकारावर येतात. त्याला इलास्टिक प्रॉपर्टी म्हणतात. त्याच्यानंतर पुढचं चौथं काय आहे एक्साइटेबिलिटी की त्यांना एक्साइट करता येते स्टिम्युलस देऊन. अपॉन गिव्हिंग स्टिम्युलस. स्टिम्युलस म्हणजे उद्दीपन जे की न्यूरॉन देतात. मसल रिस्पॉन्ड. रिस्पॉन्ड कसे करतात कॉन्ट्रॅक्ट होऊन.
तुम्ही मसलला अशी कॉन्ट्रॅक्ट करता आणि तुमचे अवयव हलवता. तर एवढे 4 त्यांच्याकडे प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे त्यांचं जे काम करायचं ते करू शकतात, की अवयवांची हालचाल करायचं काम ते करू शकतात. इथे बाजूला बघा एक तुम्हाला दिलेलं आहे युरिनरी ब्लॅडर नाव दिले का. तर हे इथं रक्त साठवून आपलं तुमचं लघवी साठवून ठेवायची पिशवी आहे. त्याच्यामध्ये तुमचं बघा ते जे दिसायला ते युरिन आहे म्हणजे लघवी आहे. तर हे पूर्ण युरिनरी ब्लॅडर हे कशापासून बनलेलं असते, मसलपासूनच बनलेलं असते. तर आता जेव्हा लघवी नसते तर तेव्हा ते छोटी असते थैली, आणि जेव्हा त्याच्यात लघवी भरत जाते भरत जाते तर थैली काय होते, मोठी होते. म्हणजे इलास्टिक प्रॉपर्टी तिला एक्सटेंड झाली, तर म्हणजे तिला जास्त जागा मग घेतली तिनं, आणि मग लघवी परत निघून गेली की परत ती छोटी होऊन जाते, तिच्या आपापल्या जागी येते. तर हे स्मूथ मसल पासून बनलेले असते. कोणत्या मसल पासून? स्मूथ मसल आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, म्हणून ते जे ब्लॅडरचे जे मुवमेंट आहे ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. जे स्केल्टल मसल असतात ते आपल्या कंट्रोलमध्ये असतात. आता पुढे खाली असते तुम्हाला मसलचे प्रकार वगैरे, एवढं बघून घ्या. मसल हॅज म्हणजे मसल मध्ये काय असते, तर मसल जे पूर्ण एका आपण जसं 639 मसल म्हणले तुम्ही, त्याच्यातली एक मसल घ्या तुम्ही. एक मसल कशापासून बनलेली असते, त्याच्यामध्ये मसलचे बंडल असतात. काय असतात? मसल बंडल, त्यांना फॅसिकल्स म्हणतात. आता मसलचं बंडल कशापासून बनलेलं असते? हॅज मसल फायबर, ते मसलच्या फायबर पासून बनलेलं. बंडल म्हणजे कशाचं तरी बंडल असते, ते कशाचं बंडल असते? मसलच्या फायबरचं. मसल फायबर म्हणजेच मसलच्या पेशीला, स्नायूच्या पेशीला मसल फायबर म्हणतात. आता मसलच्या फायबरच्या मध्ये काय असते, तर मायो फायबर. हे बघा, हे शब्द मायो शब्द जर आला तर ते मसलसाठी असते नेहमी. या मायो फिब्रिल्स किंवा त्यांना मायो फिलामेंट्स म्हणतात. फिलामेंट आणि फिब्रिल असा शब्द आला तर ते धाग्यासारख्या अवयवासाठी असते. तर मसलच्या सेलच्या पेशीच्या मध्ये असे धागे असतात, त्यांना काय म्हणतात? मायो फिब्रिल्स म्हणतात. तर हे कसे असतात? एकमेकांच्या पॅरलली अरेंज असतात मसलच्या फायबरच्या मध्ये, म्हणजे पेशीच्या मध्ये. आता इकडे या, हे बघा, हे तुम्हाला हात दिसायला तुमचा, इथे समजा एक बायसेप मसल आहे तुमची, त्याला तुम्ही जर असं कट केलं, असं कट केलं असं, आणि इकून बघायला असं कट करून असं पुढून बघायला या साईडनं, तर तुम्हाला हे असं पूर्ण मसलचं क्रॉस सेक्शन दिसायला. बघा खाली दिसायला मसल नाव, हे गुलाबी कलर मध्ये ते पूर्ण मसल आहे. आता बघा त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही कट करून इकून पुढे बघितलं तर झूम केल्यावर तुम्हाला काय दिसतात? फॅसिकल्स हिरवे हिरवे दिसायलेत का तुम्हाला? 3 बंडल दिसायलेत, ते 3 फॅसिकल आहेत. आता ते बंडल बनलेत का? त्याला त्याला झूम करायचं एका बंडलला. तर त्याला जर झूम केलं तुम्ही तर त्या बंडलच्या मध्ये म्हणजे फॅसिकलच्या मध्ये तुम्हाला काय दिसतात? मसल फायबर हे जे दिसायलेत ब्लू ब्लू कलरचे 4 बंडल, ते पेशा आहेत. 4 पेशा आहेत. ते कोणत्या पेशा आहेत? तर स्नायूच्या. आणि त्या पेशाच्या मध्ये जे लाल लाल धागे दिसायलेत तुम्हाला, ते आहेत मायोफायब्रिल. कळलं का? तर मायोफायब्रिल कोणामध्ये असतात? मसल फायबर मध्ये. मसल फायबर कोणामध्ये असतात? फॅसिकल मध्ये. फॅसिकलचे बंडल मिळून मिळून शेवटी काय बनते? एक मसल बनते. तर बघा आता मसलचे किती प्रकार असतात? मेनली 3 प्रकार असतात. एक असते स्केल्टल मसल, एक असते स्मूथ मसल, आणि एक आहे कार्डियक. आता हे तिन्ही बघायचे आपल्याला या खाली. बघा हे तिन्हीचं कंपॅरिझन वाला टेबल आहे. स्केल्टल मसल, स्मूथ मसल आणि कार्डियक मसल. बघा हे स्केल्टल मसल मध्ये पहिला पॉईंट वाचायला, मसल फायबर म्हणजेच मसल फायबर म्हणजे मसलची पेशी. ही कशी असते? सिलेंड्रिकल आकाराची असते. कोणत्या आकाराची असते? हे वर बघा, हे तुम्हाला सिलेंडर सारखं दिसायला की नाही, बॉटल सारखं असं होतं. हे 3 पेशा काढून दाखवल्यात तुम्हाला, हे 3 मसल फायबर काढून दाखवल्यात आकृतीमध्ये. ते स्मूथ मसलची पेशी बघा, ती कोणत्या याची असते? फ्युजी फॉर्म आकाराची असते. कोणत्या फॉर्मची? किंवा त्याच आकाराला काय म्हणतात? स्पिंडल शेप, किंवा त्यालाच काय म्हणतात? टॅपरिंग टुवर्ड्स एंड. म्हणजे काय की मध्ये फुगलेलं आणि काठाला निमुळतं होतं, त्याला फ्युजी फॉर्म आकार म्हणजे मध्ये फुगलेलं आणि काठाला असं पातळ होत जातं. ठीक आहे. आणि कार्डियाक मसलचा आकार कसा असतो? सिलेंड्रिकल. तर सिलेंड्रिकल वाले 2 आहेत, कार्डियाक मसल आणि स्केल्टल. आणि स्मूथ मसल जे आहे ते फ्युजी फॉर्म आहे. चला नंबर 2 चा पॉईंट. आता त्यांच्यामध्ये केंद्रक किती आहेत बघायचं. आता पेशी आहे तर पेशीमध्ये केंद्रक असतात. तर बघा स्केल्टल मसल मल्टी न्यूक्लिएटेड आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त केंद्रक आहेत एकाच पेशीमध्ये. मल्टी न्यूक्लिएटेड अँड न्यूक्लियस पेरिफेरल. न्यूक्लियस पेरिफेरल शब्दाचा अर्थ असते काठला. तर केंद्रक काठला आहे पेशीच्या मध्यभागी नाही. केंद्रक कुठं आहे? काठला. इथं बघा स्मूथ मसल मध्ये युनि न्यूक्लिएटेड. युनिचा अर्थ असते एक, एकच केंद्रक आहे. इथं किती केंद्रक आहे? एक. आणि ते केंद्रक आहे कुठं आहे? सेंटरला आहे, म्हणजे मध्यभागी. कार्डियाक मसल मध्ये बघा हे पण युनि न्यूक्लिएटेड आहे आणि याचं कसं आहे? सेंटरला आहे. तर कार्डियाक मसलचा बघा तुम्ही आकार ते स्केल्टल मसल सारखा आहे,
पण केंद्रकाचं कोणासारखं आहे? स्मूथ मसल आहे. म्हणजे अर्ध यांच्यासारखं झालं, अर्ध काम यांच्यासारखं झालं. तिसरा पॉईंट बघा, मसल फायबर म्हणजे पेशी. अनब्रँच्ड म्हणजे एक पेशी एकच असते, तिला काही शाखा फुटलेल्या नसतात, तिला काय नसतात, फांद्या नसतात. कळलं का? आणि स्केल्टल मसल कसं आहे? ब्रँच्ड आहे, याला एकाला दुसरी, दुसऱ्याला दुसरी अशा शाखा फुटतात. आणि हे बघा, कार्डियाक मसल हे कसे आहेत? सॉरी, हेही अनब्रँच्ड आहे. सॉरी, हे दोन्ही अनब्रँच्ड आहेत. बघा आता हे दोघे एकमेकांसारख्या झाले तिसऱ्या पॉईंटमध्ये. तिसऱ्या पॉईंटमध्ये स्केल्टल मसल आणि स्मूथ मसल एकसारख्या झाल्या, आणि कार्डियाक मसल यांच्यामध्ये वेगळे झाले, कारण हे कसे आहेत? ब्रँच आहेत. बघा हे यांना फांद्या फुटतात. बघा एक जण एकमेकींना जोडलेले असतात. आकृतीमध्ये बघा हे असं जोडलेले दिसते तुम्हाला, हे असं चॅनल दिसायला ना दोघांमध्ये, कनेक्शन दिसायला. चौथा पॉईंट बघा, यांनाच काय म्हणतात? कॉल्ड स्ट्राएटेड मसल. यांना काय म्हणतात? स्ट्राएट, कारण यांच्यावर पट्टे दिसतात तुम्हाला. ड्यू टू प्रॉमिनंट डार्क अँड लाईट बँड. बँड म्हणजे पट्टा, एक पट्टा डार्क दिसते आणि एक पट्टा लाईट दिसते. डार्क म्हणजे एकदम काळा भोर, आणि एक थोडासा असं लाईट म्हणजे दिसते. काळा म्हणजे काळा दिसत नाही, लाल दिसते, आणि एक थोडा फिका दिसते. ड्यू टू अरेंजमेंट ऑफ मायोफायब्रिल्स. आणि हे जे पट्टे बनतात ते कशामुळं? मायोफायब्रिल्सच्या अरेंजमेंटमुळे. ते जे मायोफायब्रिल्स नावाचे धागे आहेत त्यांच्या अरेंजमेंटमुळे पट्टे बनतात तसे. यांच्यावर बघा आता, स्मूथ मसलवर नो स्ट्रायेशन. यांच्यावर स्ट्रायेशन नाहीये, म्हणजे पट्टे नाहीये, म्हणून तर त्यांना स्मूथ, नाव स्मूथ आहे कारण त्याच्यावर पट्टे दिसत नाही, एकदम स्मूथ दिसते. कार्डियाक मसल कसे आहेत बघा? फेंट स्ट्रायेशन. यांच्यावर आता बघा, यांच्यावर पट्टे आहेत, यांच्यावर पट्टे नाहीत, यांच्या दोघांच्या मधला आहे की हलके हलके पट्टे. फेंट स्ट्रायेशन, बट काय स्ट्रायटेड मसल सारख्याच आहेत, आहे की नाही? आता इकडे बघा, आकृतीकडे बघा थोडस. स्केल्टल मसल मध्ये त्यांनी सांगितलं होतं केंद्रक ना असं काठावर असते. बघा हे जे पांढरा जे फुगलेलं दिसायला ना ते केंद्रक आहे, आणि काठावर आहे भिंतीच्या साईडला. कळलं का? आणि जे मध्ये जे हिरवे हिरवे जे काढले अल्टरनेट लाईट अँड डार्क बँड दिसायला ना तुम्हाला, ते हिरवं जे आहे ते डार्क बँड, आणि मध्ये जे काही दिसन झालं ते लाईट बँड, परत हिरवं डार्क बँड, परत लाईट बँड, असं. कारण जिथं ते धागे जमा झालेले असते तिथं असे डार्क बँड बनतात. ठीक आहे. स्मूथ मसल मध्ये बघा तुम्ही, केंद्रक एकदम सेंटरला दाखवलंय बघा, आणि एकच दाखवलंय. आणि इथं बघा एका पेशीमध्ये 2-2, 3-3 केंद्रक दाखवले. स्केल्टल मसल मध्ये दिसायला ना तुम्हाला, हे 2-3 असतात. कार्डियाक मसल मध्ये बघा तुम्हाला, कार्डियाक मसल मध्ये तुम्हाला जर दिसत असेल तर हे पांढरं पांढरं दिसायला ते केंद्रक आहे मध्ये आहे, आणि एकच आहे. कळालं का? आणि याच्यावर हलके हलके डार्क आणि लाईट बँड असतात, पण फेंट असतात. कळालं का? आणि यांच्यामध्ये एक महत्वाचा गुणधर्म आहे, यांच्यामध्ये इंटरकॅलेटेड डिस्क असतात. बघा दिसायला तुम्हाला, हे दोन जे याच्या दोन पेशाच्या मध्ये एक डिस्क, इंटरकॅलेटेड डिस्क म्हणतात. हे बाकीच्या इकडे नसते, त्यांच्याकडेच असते. कार्डियाक मसलकडे इंटरकॅलेटेड डिस्क असतात. आता वाचाय लक्ष देऊन बघा. आता पाचवा पॉईंट काय म्हणते? स्केल्टल मसल काय आहेत? व्हॉलंटरी. व्हॉलंटरी शब्दाचा अर्थ काय की आपल्या मनावर त्यांचं कंट्रोल असते. तुम्हाला त्यांना हलवायचं असेल तर हलवता येते, नाही तर मग शांत ठेवायचं तर शांत ठेवता येते. बघा, इफ यू थिंक यू आर एबल टू कॉन्ट्रॅक्ट इट. तुम्ही विचार केला की त्याला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करू शकता. या स्केल्टल मसल असतात. स्केल्टल मसल काय म्हणतात? कारण सगळे हाडाच्या आजूबाजूला असतात, ते माहिती आहे का? स्केल्टल सिस्टीमच्या आजूबाजूला असतात. स्मूथ मसल बघा हे कशा आहेत? इनव्हॉलंटरी आहेत. म्हणजे तुम्हाला हे कुठं असतात? अवयवामध्ये. मधल्या ज्या अवयवामधल्या मसल असतात त्या स्मूथ मसल असतात, आतड्यामध्ये वगैरे. ते तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीत, ते तुमच्या कोणाच्या ना कोणाच्या कंट्रोलमध्ये असतातच. तर ते कोणाच्या कंट्रोलमध्ये असतात? नर्वस सिस्टम. तर आणि कार्डियाक मसल म्हणजे हृदयाच्या मसल, तेही तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, ते पण कोणाच्या कंट्रोलमध्ये आहेत? नर्वस सिस्टम. तर हे कंट्रोलवाला पार्ट झाला. 2 इनव्हॉलंटरी आहेत, 1 व्हॉलंटरी आहे. ठीक आहे. 6वा पॉईंट बघा, फास्ट कॉन्ट्रॅक्शन. बघा तुम्ही असं कॉन्ट्रॅक्ट करतो म्हणलं की लगेच कॉन्ट्रॅक्ट होते. हे स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन कसं असते? स्लो असते. कारण तेवढं मधल्या अवयवांना फास्ट काही कॉन्ट्रॅक्ट करायची गरज पडत नाही, कारण मधल्या अवयवांना काय पळायचं नसते, किंवा फायटिंग खेळायची नसते, किंवा क्रिकेट खेळायचं नसते. तर त्यांचे काम स्लो चालू असतात, तर ते स्लो कॉन्ट्रॅक्ट होतात. पण हृदयाला सगळ्यात जास्त फास्ट कॉन्ट्रॅक्ट करावं लागतं. सगळ्यात जास्त फास्टेस्ट कॉन्ट्रॅक्शन कोणाचं आहे? हृदयाला. कारण रक्त जेव्हा पंप करायचं असते, जेव्हा काही ऍक्टिव्हिटी वगैरे करायची असते, तर सगळ्यात जास्त कॉन्ट्रॅक्ट हृदयाला करावं लागते. तर सगळ्यात फास्ट कॉन्ट्रॅक्शन कोणाचं होऊ शकते? कार्डियाक मसल. बघा आता फटीगचा अर्थ असते थकणे. कोण थकते? तर तुम्ही थोडंसं काम करा, तुमच्या मसल काम करते तर थकून जातात. तर सगळं इझिली फटीग. स्केल्टल मसल सगळ्यात आरामात थकतात, लवकर थकतात. कोणतंही तुम्ही काम करा, थोडंसं वजन उचलायचं, पळायचं, चालायचं, लवकर थकून जातात. स्मूथ मसल नाही थकत.
स्लो फटीग, पण शेवटी थकू शकतात. काम खूप झालं तर नाही मधल्या अवयवांना, तर तेही थकू शकतात. पण थकत कोण नाही कधी? हृदय. त्यांना थकल्यावर चालत नाही ना काम, ते लगातार चालू पाहिजे. तुम्ही मायेच्या तुमच्या पोटात असल्यापासून तुम्ही मरेपर्यंत ते काम करते, म्हणजे कधीच थकत नाही. त्याचा शब्दाचा उच्चार आहे फटीग. फटीग. पुढे बघा, हे थकायचं झालं. एक झालं कंट्रोलचा, एक पॉईंट झाला. एक झाला थकायचा, एक झाला कॉन्ट्रॅक्शनचा. 8वा पॉईंट बघा, रिच ब्लड सप्लाय. रिच म्हणजे खूप जास्त रक्त पुरवठा असते कोणाला? स्केल्टल मसलला. कारण त्यांना खूप काम करायचं असते, कॉन्ट्रॅक्शन करायचं, एनर्जी जास्त पाहिजे. एनर्जी जास्त पाहिजे तर न्यूट्रिएंट लागतात, ऑक्सिजन लागते. ते कोण आणून देते? तर ब्लड देते. तर रक्त पुरवठा खूप असतो. स्मूथ मसलला जास्त कामही नाही, जास्त कॉन्ट्रॅक्शनही करायचं नाही, तर लेस ब्लड सप्लाय, कमी ब्लड सप्लाय. आणि कार्डियक मसलला तर बिलकुलच आपल्याला लफडे जमत नाही त्याच्यासोबत. अबंडंट ब्लड सप्लाय म्हणजे सगळ्यात जास्त ब्लड सप्लाय कोणाला असते? कार्डियक मसल. अबंडंट म्हणजे पुष्कळ, जेवढा पाहिजे त्याच्यापेक्षाही जास्त, अति. आणि 9वा पॉईंट बघा, नो इंटरकॅलेटेड डिस्क. हे स्केल्टल मसललाही नसते इंटरकॅलेटेड डिस्क, आणि स्मूथ मसल आहे ते आकृतीमध्येच मी तुम्हाला सांगितलं. ते फक्त असते कोणाला? कार्डियक मसलला. ते त्यांची खासियत आहे. इंटरकॅलेटेड डिस्क म्हणजेच काय असते की गॅप जंक्शन आणि अधेरिंग जंक्शन सेल जोडलेले असतात. तिथं वर बघू जाऊन आकृतीत बघा तुम्ही, 2 सेल जोडलेले असतात इंटरकॅलेटेड डिस्क. आणि जो सेल जोडतो कशाना? आपण जंक्शन. जंक्शन 3 प्रकारचे असतात: गॅप जंक्शन, अधेरिंग जंक्शन आणि टाईट जंक्शन. इथं कोणते असतात? गॅप जंक्शन आणि अधेरिंग जंक्शन. आणि आता 10वा पॉईंट म्हणजे उदाहरणं लक्षात ठेवायचे. स्केल्टल मसल कुठं कुठं असतात? तुमच्या हातातले बायसेप, ट्रायसेप्स हातातही असतात. फेशियल मसल म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचे, आणि बाकी सगळे मांड्याचे, पाठे, हे जे स्केल्टल मसल जे असतात हे सगळे बॉडी बिल्डरचे नावं घेतात. बॅक, ॲब, शोल्डर, लेग्स जे असतात हे सगळे स्केल्टल मसल असतात. आणि फेशियल म्हणजे तुमच्या चेहऱ्याचे, ज्यांना चेहऱ्यामध्ये तुम्हाला तुमच्या मना कंट्रोलनं हसता येते, रडता येते, असं कसं, तर ते. स्मूथ मसल कुठे असतात? वॉल ऑफ इंटेस्टाईन, तर तुमच्या आतड्याच्या ज्या भिंतीमध्ये असतात, कारण तिथून अन्न पुढे ढकलावं लागते. स्टमक म्हणजे तुमच्या जठरच्या भिंतीमध्ये, कारण तिथं अन्न घुसळावं लागते. ब्लड वेसल्स, ब्लड वेसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि काय होतात? कन्स्ट्रिक्ट आणि आकुंचन आणि हे पावतात ना, त्याच्यासाठी पण ब्लड वेसलच्या भिंतीतही लागतात. सिलियरी मसल्स, आणि काय तुमच्या युरिनरी ब्लॅडरमध्ये आहेत. आणि कुठं आहे? तुमच्या युटेरसमध्ये. युटेरस तर बायकांकडे असते, जिथं लेकरू राहते बाई प्रेग्नेंट राहिल्यावर, ते लेकरू ढकरायसाठी पण ते युटेरस कॉन्ट्रॅक्ट व्हायला तिथं मसल असतात. आणि कार्डियक मसल एकाच जागी असतात शरीरामध्ये, हर्टमध्ये असतात, बाकी काय कुठं नाही. वाचून घ्या. चला बघा, मसल टिश्यू बद्दल वाचू. इच मसल इज मेड अप ऑफ लॉंग, लॉंग म्हणजे लांब आहेत, सिलेंड्रिकल आकारचे फायबर्स आहेत, म्हणजेच मसलच्या पेशी आहेत. अरेंज इन पॅरलल ॲरे. ॲरे म्हणजे ते त्याचं जेव्हा तुम्ही असं जे सिलेंडर एकमेकांना असे पॅरलली अरेंज करता आणि जे आता रचना बनते त्याला ॲरे म्हणतात. त्या रचनेचं नाव आहे ॲरे. दीज फायबर्स आर कंपोज्ड ऑफ न्यूमरस फाईन फिब्रिल्स. आता हे फायबर जे आहेत म्हणजे या पेशा आहेत, त्या कशापासून बनलेल्या असतात? न्यूमरस म्हणजे एकापेक्षा जास्त, फाईन म्हणजे खूप पातळ, फिब्रिल्स म्हणजे धागे, खूप पातळ धाग्यापासून बनलेले असतात. आणि त्या धाग्याला काय म्हणतात? आता धागे आहे आणि पेशी मसलच्या मध्ये आहे म्हणून मसलवालं नाव घेतात, मायोफिब्रिल्स म्हणतात. मसल फायबर कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणजे शॉर्टन होतात इन रिस्पॉन्स टू स्टिम्युलेशन. जर त्यांना स्टिम्युलेशन दिलं तर ते काय होतात? आखूड होऊ शकतात. देन रिलॅक्स, आणि लांबही होऊ शकतात परत. अँड रिटर्न टू दिअर अनकॉन्ट्रॅक्टेड स्टेट, त्यांच्या आपापल्या अनकॉन्ट्रॅक्टेड स्टेटमध्ये वापस येऊ शकतात. इन अ कोऑर्डिनेटेड फॅशन. कोऑर्डिनेटेड म्हणजे काय? एकदम समन्वय, एकमेकांच्या सोबत समन्वयानं ते करू शकतात. असं म्हणजे काही मसल कॉन्ट्रॅक्ट व्हायल्यात, काही मसल काय व्हायल्यात? रिलॅक्स व्हायल्यात. दिअर ऍक्शन मूव्स द बॉडी, आणि यांच्या या ऍक्शनमुळे काय होते की शरीर काय करते? हलते. टू ऍडजस्ट टू द चेंजेस इन द एन्व्हायरमेंट, कशानुसार हलते? जे काही वातावरणात आजूबाजूच्या परिसरात जे बदल व्हायले त्यानुसार शरीर हलते. अँड टू मेंटेन द पोझिशन्स ऑफ द व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी, कशासाठी हलते? की वेगवेगळे शरीराचे जे अवयव आहेत त्यांचे पोझिशन मेंटेन करण्यासाठी आपला शरीराची हालचाल करता येते विथ द हेल्प ऑफ मसल्स. इन जनरल मसल्स प्ले अन ॲक्टिव्ह रोल इन ऑल मुवमेंट्स ऑफ द बॉडी. शरीराच्या सगळ्या हालचाली करण्यासाठी सगळ्यात मेन काम कोणाचं असते? तर मसल्स असते. मसल्स आर ऑफ 3 टाइप्स. मसल 3 प्रकारचे आहेत. कोणते कोणते? एक आहे स्केल्टल मसल, एक स्मूथ मसल, एक कार्डियक.
स्केलेटल मसल टिश्यू इज क्लोजली अटॅच टू स्केलेटल बोन्स. स्केलेटल मसल कुठं असतात तर स्केलेटल बोन म्हणजे हाडाच्या सांगाड्याला अटॅच असतात. इन अ टिपिकल मसल, टिपिकल म्हणजे एक नॉर्मली जनरल मसल घेतली तुम्ही, सच ॲज द बायसेप, जसं की बायसेप जर बघितली तुम्ही, स्ट्रायटेड स्ट्रिप्ड स्केलेटल मसल फायबर्स आर बंडल्ड टुगेदर इन अ पॅरलल फॅशन. स्ट्रायेशन म्हणजे पट्टे दिसतात तुम्हाला, मसलचे फायबरचे काय बंडल टुगेदर बनलेले असतात आणि त्यामुळे तुम्हाला काय करतात असे पट्टे दिसतात आणि एकमेकांचे जे पॅरलली असतात ते बंडल. अ शीट ऑफ टफ कनेक्टिव्ह टिश्यू एनक्लोजेस सेव्हरल बंडल्स ऑफ मसल फायबर्स. शीट म्हणजे कवर. आता असे खूप मसलच्या पेशा म्हणजे मसलचे जे फायबर आहेत असे एकमेकांच्या बाजूला अरेंज होतात पॅरलली आणि त्यांना एक आपण काय करतो असं कवर लावतो, त्याला शीट म्हणते. कळालं का? आणि यू विल लर्न मोर अबाउट दिस इन चॅप्टर 20. याच्याबद्दल जास्त तुम्ही चॅप्टर 20 मध्ये शिकणार, लोकोमोशन मध्ये वगैरे. तर इथं काही जास्त सांगितलेलं नाही. खाली या, डायग्राम बघा, एनसीईआरटी मधली डायग्राम बघा. बघा, पहिली मसल स्केलेटल मसल आहे, दुसरी स्मूथ मसल आहे आणि तिसरी कार्डियक मसल. स्केलेटल मसल मध्ये बघा तुम्हाला स्ट्रायेशन दिसायले आणि केंद्रक बघा एकदम काठला दिसायले, हे लक्षात ठेवा. स्मूथ आणि सिलेंड्रिकल आकार आहे. स्मूथ मसल मध्ये हे फ्युजी फॉर्म आकार म्हणतात त्याला, किंवा याला काय म्हणतात अजून स्पिंडल शेपडे म्हणतात, की मध्ये ढबरं आणि दोन्ही काठला असं निमुळतं. तर स्मूथ मसलचा आकार आहे ते. केंद्रक एकदम सेंटरला आहेत, एकच केंद्रक आहेत. याच्यामध्ये एका पेशीमध्ये एकापेक्षा जास्त केंद्रक असतात स्केलेटल मसलमध्ये, पण स्मूथ मसलमध्ये एका पेशीमध्ये एकच केंद्रक असते. आणि इथं कार्डियाक मसलमध्ये तुम्हाला काय दिसायले की पट्टे दिसतात पण हलके हलके असतात. दुसरी गोष्ट, केंद्रक एकच असते आणि ते सेंटरला असते आणि यांना फांद्या असतात बघा, एकमेकांपासून एकमेकांकडून निघायल्यात पेशा दिसायले का तुम्हाला. आणि दोन पेशाच्या मध्ये जंक्शन असतात माहिती आहे का. आता हे वर एक काळा ठिपका दिसायला ते वरची एक पेशी आहे आणि खाली काळा ठिपका दिसायला ते खालच्या पेशीतलं केंद्रक आहे आणि त्यांच्या मध्ये काळा पट्टा जे दिसायलाय ते तुमचं काय आहे की ते इंटरकॅलेटेड डिस्क आहे. चालेल, एका पेशीमध्ये एकच केंद्रक असते आणि ते दोन केंद्रक नाही तिथं, तर ते दोन वेगवेगळ्या पेशी आहेत आणि दोन पेशाच्या मध्ये ते इंटरकॅलेटेड डिस्क आहे, म्हणजे ते काय जंक्शन आहे, जंक्शन बिटवीन ऍडजसंट सेल. बघून घ्या. द स्मूथ मसल फायबर्स टेपर, टेपर म्हणजे निमुळते होत जाणे, ऍट बोथ एंड, आणि ते दोन्ही ठिकाणी निमुळते होत झाल्यावर जे शेप बनते त्याला म्हणतात फ्युजिफॉर्म. अँड डू नॉट शो स्ट्रायेशन, आणि काय दाखवत नाही स्ट्रायेशन म्हणजे पट्टे दिसत नाही. सेल जंक्शन्स होल्ड देम टुगेदर, आणि स्मूथ मसल जे आहेत त्यांना काय करतात, सेल जंक्शन जे आहेत ते एकमेकांच्या चिपकून ठेवतात. अँड दे आर बंडल्ड टुगेदर इन अ कनेक्टिव्ह टिश्यू शीट, आणि त्यांच्यापासून मग एक शीट बनलेली असते, कव्हर बनते त्यांच्यावर. द वॉल ऑफ इंटरनल ऑर्गन्स, जे मधले अवयव आहेत तुमच्या त्यांच्या सगळ्यांच्या भिंती, सच ॲज जसं की कोणत्या ब्लड वेसल्स, स्टमक, इंटेस्टाईन, कंटेन धिस टाईप ऑफ मसल टिश्यू. तर या प्रकारचे मसल टिश्यू आहेत स्मूथ मसल टिश्यू. स्मूथ मसल्स आर इनव्हॉलंटरी, आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. ॲज दिअर फंक्शनिंग कॅन नॉट बी डायरेक्टली कंट्रोल, कारण त्यांचं जे कार्य आहे आपण कंट्रोल करू नाही शकत. वी युजली आर नॉट एबल टू मेक इट कॉन्ट्रॅक्ट मियरली बाय थिंकिंग अबाउट इट. मियरली म्हणजे फक्त, फक्त आपण त्याच्याबद्दल विचार करूनच त्याला कॉन्ट्रॅक्ट करायला लावू शकत नाही, म्हणून डायरेक्टली कंट्रोलमध्ये नाहीत, म्हणजे इनडायरेक्टली तर कंट्रोलमध्ये असतात. ॲज वी कॅन डू विथ स्केलेटल मसल, पण आपण स्केलेटल मसल सोबत करू शकतो ते, जसं स्केलेटल मसल सोबत करू शकतो तसं आपण करू शकत नाही असं म्हणायचं ते, म्हणून इनव्हॉलंटरी. तिसऱ्या प्रकारचा आहे कार्डियाक मसल टिश्यू इज अ कॉन्ट्रॅक्टाईल टिश्यू. कॉन्ट्रॅक्टाईल म्हणजे जे आकुंचन पाहू शकते. प्रेझेंट ओनली इन द हार्ट, जे की फक्त कोशामध्ये प्रेझेंट आहे, हृदयामध्ये. सेल जंक्शन फ्यूज द प्लाझ्मा, दोन पेशाचा प्लाझ्मा फ्यूज होते म्हणजे एकच होते. ते मध्ये आता तुम्ही सेल जंक्शन लावला, पाईप लावला म्हणजे दोन पेशाचा आता प्लाझ्मा इकडे जाऊ शकते, इकडे जाऊ शकते, त्याला फ्यूज झाला म्हणतात. सेल जंक्शन फ्यूज द प्लाझ्मा मेम्ब्रेन्स ऑफ कार्डियाक मसल सेल्स अँड मेक देम स्टिक टुगेदर. दोघांचे प्लाझ्मा मेम्ब्रेन्स फ्यूज झाले त्यामुळे दोघ जण एकमेकांना चिपकले, दोन पेशा कोणाच्या कार्डियाक मसल टिश्यूच्या. कम्युनिकेशन जंक्शन म्हणजेच त्यांना काय म्हणतात इंटरकॅलेटेड डिस्क. ॲट सम फ्युजन पॉइंट्स अलाउ द सेल्स टू कॉन्ट्रॅक्ट ॲज अ युनिट. तर मग दोघांनाही एकदाच कॉन्ट्रॅक्ट होत आहे, कारण ते दोघं एकमेकांना ती माहिती कम्युनिकेट करू शकतात की मी पण कॉन्ट्रॅक्ट व्हायलो बाबा, तू पण काय होय कॉन्ट्रॅक्ट होय. त्यामुळे ते रिदम बनते, रिदम बनते, ते रिदम, कारण हृदयाला रिदम मध्ये कॉन्ट्रॅक्ट व्हावं लागते ना.
When one cell receives a signal to contract, its neighbors are also stimulated to contract. एकाला सिग्नल भेटलं तर मग त्याचे बाजूचे आपोआप काय व्हायला लागतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. कारण जेवढे जण एकमेकांना जोडलेले आहेत त्यांच्या सगळ्यापर्यंत सिग्नल जाते.